तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 2 आमदार असताना देखील झिरो समजणाऱ्या भाजपला निवडणुकीमध्ये ताकद दाखवल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे. टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं. जिल्ह्यात 3 पैकी 2 आमदार असतानाही भाजपला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत 1 आणि 2 जागांची ऑफर देण्यात आली असा आरोपही निलेश राणे यांनी केलाय. एवढंच नाही तर शिवसेनेची जिल्ह्यामध्ये ताकदच नाही हे सांगण्याचा रवींद्र चव्हाण यांनी केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोपही राणे यांनी म्हटलाय. अहो साहेब, चर्चाच उलटी झाली ना सगळी. आम्हाला 1 सीट पण नाही, 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद आहे तिथे. आमचे 2 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त बॅनरवरचा एक फोटो हा विषय नसतो. चर्चेमध्ये आपण काय प्रेझेंटेशन देताय मला, की तुम्ही शून्य आहात, तुमच्याकडे कुठे सीट आहेत, तुमचं काय आहे? अहो आमचे 2 आमदार आहेत, मी आणि केसरकर साहेब. जिल्ह्यामध्ये 3च सीट आहेत. 1 वर नितेश राणे आहे, 1 भाजप आणि 2 शिवसेना, 3च सीट आहेत जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आम्हाला तुम्ही कुठे आहात? मग आम्ही काय समजायचं साहेब? मला सांगा तरी, आम्ही बोलणी कशी करायची, कुठून सुरुवात करायची? तुम्ही शून्य आहात म्हटल्यावर आम्हाला काय स्कोप राहतो? पण ज्यांचे आमदार तिथे 2 आहेत त्याला शून्य कसं म्हणू शकता कोणी? मी हा विचार मी सांगू का? एक्झॅक्टली. मी सांगू का तुम्हीच होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाही, माझा प्रश्न पुढे आहे निलेशजी. विचारा. तुम्ही भाजपच्या मदतीने लढलात, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात, हा त्याच्यामध्ये दर्पोक्ती किंवा हा त्याच्यामागे ही भावना आहे का, की तुम्ही आमच्यामुळे तिथे आहात, आमच्यामुळे निवडून आलात म्हणून तुम्ही शून्य आहात? असं सांगायला पाहिजे ना त्यांनी. त्या असं मला भावनेतून सांगायला आलंय पाहिजे. का? त्या भावनेतून हे आलंय का, काय? की तुम्ही शून्य आहात तिथे, तुम्ही आहात, तुमचे आमदार निवडून आलात आमच्यामुळे? मग आता तुम्ही मला शून्य समजता ना, तर मग मी माझी ताकद तर दाखवणार ना साहेब. हम्म. माझी ताकद दाखवणार. मी पण साहेब काय कमी नाहीये कोणापेक्षा. मी असं का समजू मी त्यांच्यापेक्षा कमी आहे?